In the midnight glow where the stars align, we lose ourselves in the rhythm divine. Underneath the sky painted with dreams, we're chasing the echoes of silent screams. Caught in the spell of the cosmic night, where fantasies bloom in the pale moonlight. We'll let go of all that we know. गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ प्रभात. तर आज आम्ही उबूदमध्येच आहोत आणि आज आम्ही 2-3 गोष्टी कवर करणार आहोत. अजून आमचं डिसाईड नाही झालेलं आहे. सो वी आर थिंकिंग की बाली झू आणि मरीन पार्क आहे आणि बर्ड पार्क आहे, तर त्याच्यामध्ये कुठेतरी जायचा प्लॅन आहे आमचा. लेट्स सी. तर बघूयात कुठे जाणं होतं आहे. आज आम्ही थोडंसं लेट उठलेलो आहोत कारण खूप थकलो होतो काल पण. सो आत्ता 9:30 झालेले आहेत आणि आत्ताशी आम्ही नाश्त्याला चाललेलो आहोत कारण की खरंच खूप कंटाळा आला होता. थोडंसं पॉज पाहिजे होता एक. खूप फटाफट सर्व होतं आहे. तयार झालेलो आहोत आज जसं सांगितलं. बघूयात, दिवसभर तुम्हाला दिसेलच काय काय बघतो आम्ही ते. आणि आता छान ब्रेकफास्ट करतो. मी तुम्हाला समोरचा सीन दाखवते. आणि हा आहे इथला समोरचा सीन. राईस फील्ड, सो ब्युटिफुल. इथे आल्यापासून आम्ही स्विमिंग पूलमध्ये देखील गेलेलो नाही आहेत अजून, कारण तितका वेळच नाही भेटत आहे. बट ही जी प्लेस आहे खरंच हॅपनिंग आहे. छान वाटतं इकडे. कुतामध्ये थोडंसं मला थोडंसं वेगळं वाटत होतं, बट इथे चांगलं वाटतं आहे. आज मी असा छान ब्लॅक टॉप आणि खाली स्कर्ट घातलेला आहे डेनिमचा. तर हॉटेलमध्ये नाश्ता वगैरे करून आम्ही आलेलो आहोत आमच्या पहिल्या डेस्टिनेशनला. ते आहे बाली बर्ड पार्क. सो इथे तिकीट घेऊन झाल्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि इथे बर्ड्स, हे जे स्टाफ आहे त्यांच्या हातावरच बसलेले असतात. भरपूर बर्ड्स असे आजूबाजूला असतात. जवळपास तिथे 1300 बर्ड्स आहेत आणि 250 वेगवेगळ्या स्पेसीज आहेत. त्याच्यामुळे बर्ड पार्क बघायला तुम्हाला मजा येईल. शिवाय जर लहान मुलं असेल तुमच्यासोबत तर डेफिनेटली मी सजेस्ट करेल. आणि इथे तुम्ही बघू शकताय पिहूच्या हातावर त्यांनी हे बर्ड्स बसवलेले आहेत. यांचं मी नाव विचारलं. काकातुवा यांना म्हणतात. खूप छान हा व्हाईटवाला बर्ड बोलत होता. पुढे मी तुम्हाला ते दाखवते. जे तिकीट आहे ते ऑफकोर्स पर पर्सन 500 रुपयाच्या वरच आहे. हॅलो. ओहो ओहो. तर तुम्ही ऐकलं किती छान बोलत होता तो काकातुवा. आणि इथं काही बर्ड्सचं इन्क्युबेशन सुरू आहे. पुढे जाऊन आम्हाला आणखीन एक व्हाईट कलरचाच काकातुवा भेटला आणि तो देखील इतका ॲक्टिव्ह आहे. तुम्ही बघू शकताय इतका मस्ती करत होता तो. सो वेगवेगळ्या स्पेसीज आणि पॅरट्स, भरपूर प्रकारचे पक्षी तुम्हाला इथे बघायला मिळतील. खूप छान वाटतं खरं सांगायला गेलं तर. काही पक्षी असे सोडलेले आहेत. इथे सर्वच पक्षी तुम्हाला केजमध्ये दिसणार नाहीत. केजमध्ये देखील आहेत पण कमी आहेत. बाकी सगळे असे खाली सोडलेले आहेत, काही पाण्यात आहेत. सो ते बघून इतकं छान वाटतं ना. खूप असं नॅचरल आणि खूप मस्त फिलिंग येतात. तुम्ही बघू शकताय किती मोठे मोठे बर्ड्स आहेत हे. आणि ते असे हातावर ठेवून तिथे बरेच लोक फोटो काढत असतात. पिहूने आणि मी देखील काढला. पिहूने ते पहिल्यांदा पण घेतला होता. सो मी इथे फर्स्ट टाइम घेतला हा ब्ल्यू कलरचा पॅरट आणि त्याच्यासोबत फोटो काढले. तो थोडासा माझ्या हातावर वर चढत होता. माहीत नाही, मे बी माझा हात स्टेबल नसेल म्हणून. सो इथे हा मोठा बर्ड तुम्ही बघू शकताय. वेगवेगळे मी पक्ष्यांचे नावं किंवा सगळं डिटेलमध्ये माहिती सांगणार नाही. तुम्हाला समजेलच बऱ्याच गोष्टी बघून पक्ष्यांना. बट जस्ट एक लुक देते मी इथला की कसा आहे बाली बर्ड पार्क. आणि तुम्हाला खरंच मजा येईल. तिथे रेस्टॉरंट वगैरे देखील आहे. तुम्ही तिथे मस्त खाऊ वगैरे शकता आणि भरपूर फिरू शकता. सो इथे मला खूप मजा आली. म्हणजे हा जो दिवस होता बाली बर्ड पार्क आणि पुढे मी झू पण दाखवणार आहे, म्हणजे बाली सफारी दाखवणार आहे. सो ह्या दोन्ही गोष्टी करायला आम्हाला खूप मजा आली. पिहूला सगळ्यात जास्त मजा आली. आमचा जो आजचा दिवस होता तो खूप असा एंटरटेनिंग गेला. कुठेच आम्हाला बोर नाही झालं कारण इतके सुंदर पक्षी आम्हाला दिसले. त्याच्यानंतर बाली सफारीमध्ये तर इतकं फिरण्यासारखं आहे, ते तुम्हाला पुढे दिसेलच. सो त्याबद्दल मी पुढे तुम्हाला माहिती देईलच. पण इथे बर्ड पार्क पण तुम्ही बघू शकताय. इतके सुंदर सुंदर पक्षी दिसतात ना. आणि आम्हाला व्हाईट कलरचा मोर दिसला. पांढरा सुंदर मोर होता इथे, जो बघून खूप छान वाटलं. कारण नॉर्मल मोर तर आपण बघितलेले आहेत, पण पांढरा मोर फर्स्ट टाईम बघितला. तो अशा पद्धतीने झाडावर बसला होता. इतका सुंदर दिसत होता. त्याच्यानंतर हे पाण्यातले पक्षी, म्हणजे खूप छान नॅचरल तुम्हाला असं वाटेल बघून त्यांना. कारण की त्यांना केजमध्ये कुठे प्रत्येक पक्षाला बंद केलेलं नाही आहे. आहेत बरेच पक्षी केजमध्ये, बट सर्व नाही आहेत. त्याच्यामुळे खूप छान वाटतं. ऊन खूप होतं. सो कॅप वगैरे आम्ही घातली होती. हायड्रेटेड राहणं जरुरी होतं. पाणी भरपूर पित होतो किंवा कोल्ड्रिंक भेटत होते ते पित होतो. आणि मी जसं सांगितलं आम्ही दुसऱ्यांदा सेकंड टाईम पुन्हा पॅरेट्स हातावर घेतले होते. सो इथे आणखीन आम्ही हातावर ते पक्षी घेऊन फोटोज घेतले. आणि हो, ते जे लोक फोटो घेतात ते जर तुम्हाला परचेस करायचे असेल तर तुम्ही जाताना घेऊ शकता. तर आम्ही आता नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणजेच बाली सफारीच्या इथे आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आता तिकीट काढत आहेत.
तर त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये जाऊ. मे बी 1-2 तास तिथे लागतील. लेट्स सी. तर इथे तिकीट काढताना आम्हाला समजलं की इथलं तिकीट खूपच महाग आहे, पण आम्हाला जायचंच होतं. सो आम्ही डिसिजन घेतलेलं होतं, त्याच्यामुळे आम्ही गेलो. आणि याच्यामध्ये भरपूर ऑप्शन्स असतात. नाईट सफारी आहे यांची, त्याच्यानंतर जंगल हॉपर समथिंग बरंच काय काय तुम्ही इथे बघू शकता आणि यांच्या प्राइसेस पण बघू शकता. आणि याच्यामध्ये प्राण्यांचे शोज देखील असतात. सो त्या शोजचे काही टाईम असतात, त्या हिशोबाने तुम्ही आतमध्ये फिरू शकता. फक्त जंगल सफारी आम्ही बुक केलेली आहे, हाफ अवर लागतो. आणि त्यांचा एक शो पण आहे, बट तो करायला पुन्हा 1 आवर जाईल. त्याच्यामुळे आम्ही विचार केला की तो स्किप करून फक्त सफारीच करूया. ते तुम्हाला एका स्टॉपपासून दुसऱ्या स्टॉपपर्यंत नेतात. त्याच्यानंतर तिथे काही गोष्टी एक्सप्लोअर करायला आहेत. आणि जी फक्त बसमधून जी एक सफारी आहे ती अर्ध्या तासाचीच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त फिरायला अख्खा दिवस पण कमी पडेल इतक्या गोष्टी आहेत. सो मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही पूर्ण दिवस बाली सफारीसाठी घेऊन चला. आणि जर तुम्ही इतके पैसे पे करताय तर त्याचा पुरेपूर फायदा घ्या. तिथे मरीन पार्क पण तयार होत आहे, अजून ते तयार झालेलं नाही आहे, बट ते पण त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे, तर तुम्ही ते पण एक्सप्लोअर करू शकता. शिवाय तिथे वॉटर पार्क पण आहे. सो त्याचे एकदम स्वस्तात आहे. आतमध्ये वॉटर पार्कचं पण तिकीट आहे, पण ते अगदी स्वस्तात आहे. त्याच्यामुळे तिथे आम्ही पिहूला खेळवलं. म्हणजे अख्खा दिवस पहिल्यांदा आम्ही विचार केला की 1-1.5 तासात बाहेर पडू, पण आतमध्ये इतक्या सुंदर सुंदर गोष्टी दिसू लागल्या की आम्ही पूर्ण दिवस तिथेच घालवला. सो खूप मजा आली. आणि जर लहान मुलं असतील तर मी डेफिनेटली तुम्हाला सजेस्ट करेल की त्यांना घेऊन जा. शिवाय मोठ्यांना पण मजा येईल अशी ही बाली सफारी आहे. सो इथे मॅप तुम्ही बघू शकताय, पूर्ण मॅप दिला गेलेला आहे. आणि बसेस आपल्याला पिक करतात, कुठून जायचं असतं ते एका ठिकाणी सोडतात, तिथे एक्सप्लोअर करतात, पुन्हा तिथून घ्यायला येतात, दुसऱ्या ठिकाणी सोडतात. असं भरपूर मोठा आहे हे पार्क. त्याच्यामुळे म्हणजे पूर्णच बघायला तुम्हाला खूप मजा येईल. शोज आहेत. आम्ही एक वाघाचा शो पाहिला तिथे थोडासा. सो हत्तीचा शो असतो, बऱ्याच प्राण्यांचे शोज असतात तिथे, तर ते पण तुम्ही बघू शकता. तुम्ही बस बघू शकता, अशा पद्धतीचे तिथे बस आहे. We lose ourselves in the rhythm divine. Underneath the sky painted with dreams, we're chasing the echoes of silence. तर बसमधून निघाल्यानंतर 5 मिनिटातच आम्ही आमच्या पहिल्या स्टॉपवर पोहोचलो आणि तिथलं सर्व आम्ही एक्सप्लोअर केलं. आता इथून आम्हाला प्राणी दिसायला सुरुवात झाली. पाण्यात तुम्ही मगर बघू शकता. नंतर नीट पाहिल्यावर आम्हाला कळालं 1 नाही तर 2 ते 3 मगरी पाण्यामध्ये होत्या. आणि वरती आम्हाला लेपर्ड बसलेला दिसला. वरती लेपर्ड आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय हे वुडनच्या वरती वेगळ्या प्रकारच्या घंटा दिल्या गेलेल्या आहेत. तर त्याला काय म्हणतात त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. गावकऱ्यांना काही सांगण्यासाठी त्या घंटेचा उपयोग करतात. तिथे डान्स सुरू झाला होता. रसनाची पेप्सी खाती आहे. इथे तुम्ही बघू शकताय बालिनीज लोकांचा हा ट्रेडिशनल डान्स आहे. म्हणजे बायका याच्यावर डान्स करतात. सो हा डान्स बघायला आणि हे म्युझिक ऐकायला देखील खूप सुंदर वाटत होतं. तर इथे बघू शकताय 2 ओरांगुटान होते आणि ज्यांना असंच बाहेर सोडलेलं होतं. म्हणजे स्टाफ होता त्यांचा बघायला, बट ते इतके चिल करत होते, तिथे बसून खात होते. एक तुम्ही बघू शकताय असा लोंबकळत होता. त्याच्यानंतर इथे आल्यानंतर मगर आम्हाला दिसली. आणि तुम्ही नीट बघाल तर तिथे पाण्यात ती मगर दिसत आहे. तिचं वरचं कवच जे आहे ते दिसत आहे. पहिल्यांदा मला दिसली नाही, बट थोडंसं नीट लक्ष देऊन बघितल्यावर दिसली. क्रोकोडाईल पाहिली इकडे आहेत आम्ही. त्याच्यानंतर एका पॉईंटला इथे मध्यभागी आल्यानंतर आम्हाला छान गणपतीची मूर्ती दिसली. इथे ना भरपूर गणपतीच्या मूर्ती दिसतात. म्हणजे ते बघून समजतं की इथे हिंदू लोक पण कसे मानतायत आपल्या गणपतीला आणि बऱ्याच गोष्टींना, जे मी तुम्हाला पहिल्या व्लॉगमध्ये देखील सांगितलं होतं. सो आजूबाजूचं वातावरण तुम्ही बघू शकता, खूप छान आहे. हत्तीचा पण शो असतो. त्याचा टायमिंग मला माहीत नाही आहे, बट आम्ही त्यावेळेपर्यंत थांबलो नव्हतो. आणि बाथ टाईम देखील होता हत्तीचा तिथे 2 ते 3. त्याच्यानंतर आम्ही तिथून एक बस पकडली आणि तिथून आमची ॲक्च्युअली बाली सफारी जी आहे ती सुरू झाली.
आली. सो बसमधून हे लोक आपल्याला सांगतात कोणते कोणते प्राणी आहेत आजूबाजूला, ते दाखवतात आणि अगदी त्या प्राण्यांच्या जवळून आपल्याला नेतात. आणि ती जी लेडी तुम्हाला दिसली तर ती पहिल्यांदा इंग्लिशमध्ये सगळी इन्फॉर्मेशन देते की कोणता प्राणी आहे, कुठून आणलेला आहे किंवा मागवलेला आहे, कोणत्या देशातून त्याला आणलेला आहे आणि त्याचे काही विशेष गोष्टी असतील किंवा इन्फॉर्मेशन असतील ती तुम्हाला सांगते. पहिल्यांदा इंग्लिश भाषेत सांगते आणि नंतर इंडोनेशियन भाषेमध्ये सांगते, कारण इंडोनेशियामधले पण भरपूर लोक तिथे टुरिस्ट म्हणून आलेले असतात. सो त्यांचीच भाषा असते ती, सो त्याच्यामध्ये पुन्हा ती समजवते. तर असे बरेच प्राणी आम्ही बघत बघत गेलो. खूप मस्त वाटलं. आणि काही प्राणी दुसऱ्या देशातनं पण यांनी मागवलेले आहेत त्यांच्या बाली सफारीमध्ये ठेवायला. बट चांगलं वाटलं. म्हणजे हा जो एक्सपिरियन्स आहे हा फर्स्ट टाईम मी एक्सपिरियन्स केला, कारण आपण आपल्या कात्रज झूमध्ये गेलेलो आहोत. तर तिथे केजमध्ये सगळे प्राणी असतात ते आपल्या देशातलेच असतात. त्याच्यानंतर आपण म्हणजे जंगलात पण मी गेलेली आहे, पेंच, काना. सो तो अनुभव तर काही वेगळाच असतो. बट ही अशीवाली जी सफारी आहे बसमध्ये बसून प्राण्यांच्या अगदी जवळून जाणं, ती फर्स्ट टाईम मी केली, जी मला चांगली वाटली. म्हणजे एकदम जवळून प्राण्यांना बघता आलं. त्यांचा एक एरिया होता. काही प्राण्यांच्या मधात म्हणजे एका एरियामधून दुसऱ्या एरियामध्ये जाताना गेट होतं. सो ते गेट ओपन व्हायचं जेव्हा बस जायची तेव्हा. त्याच्यानंतर आपण त्यांच्या एरियामध्ये जायचो आणि तिथून वेगवेगळे प्राणी बघायला भेटले. सो एक मस्त वाटलं. म्हणजे एक वेगळाच एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी हा, आणि जो मला छान वाटला. आणि मुलांना ना म्हणजे खूप मजा येईल, लहान मुलांना असा आहे, अजिबात बोर होणार नाही असा हा दिवस होता. आणि अशी सफारी होती. अगदी वेगवेगळे प्राणी आणि वेगवेगळ्या देशातले प्राणी होते. म्हणजे वेगवेगळ्या देशातले प्राणी तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला मिळतील, ही पण एक विशेषता आहे याची. आता आम्ही टायगरच्या एरियामध्ये जात होतो. सो गेट तुम्ही बघू शकता, हे गेट ओपन झालं होतं नंतर. The tigers can eat about 6 kilos of meat and they can weigh up to 300 kilograms. Because meat is low to villages, makes the tiger tired and sleepy, and tigers can sleep up to 16 hours a day. Mereka bisa tidur hingga 16 jam hari. In the midnight glow where the stars align, we lose ourselves in the rain. Spotted is, you can see what spotted is. Himalayan black bear is the biggest bear in Asia. Hippo in your rock side. As a day, they can weigh up to 3 pounds. Mereka karnivora, makannya daging, tapi juga bisa mencerna hingga tulang dan tanduk. Antelope di sini. The first antelope on your left side they call water bug, and water bug they have to avoid the predators. Namanya Eland. Mereka merupakan salah satu antelope tercepat di Afrika. Mereka bisa lari. Two giraffes. This is mom and her daughter. Named Sophie and Corona. Named Sophie because she was born during the pandemic and she is about 4 years old. 2 jam per harinya dalam posisi berdiri. Have a couple of Derby zebra. Derby zebra is the biggest zebra in Africa, and the double humps, and their humps contains of food supply. They can bring about 100 liters of water in a short time, so they can live without food and drink for a long period. तर तुम्ही इथे बघितलं किती छान प्राणी दिसत होते, त्याची माहिती छान मिळत होती. शिवाय समोर हे हत्ती दिसत आहेत तुम्हाला, तर याच्यावर देखील काहींची सफारी सुरू होती. सो तो देखील ऑप्शन इथे आहे आणि नाईट सफारी देखील आहे आणि आधीच बुक करू शकता किंवा तिथे जाऊन देखील बुक करू शकता. सो इथे आणखीन थोडे वेगवेगळे प्राणी आम्हाला पुढे जाता जाता बघायला मिळाले. The stars align, we lose ourselves in the rhythm divine, underneath the sky painted. सो जसं मी सांगितलं की इथे शोज असतात. टायगर शो इथे सुरू झाला होता, तर त्याचा टायमिंग असतो आय थिंक 2 ते 3 दुपारी. सो ते टायमिंग्स एकदा बघा. प्रत्येक ॲनिमल्स, सगळ्या ॲनिमल्सचा नाही बट टायगर, आय थिंक लायन आणि हत्ती यांचे शोज असतात. सो त्या हिशोबाने बघून तुम्ही जावा आणि जर थांबायचं असेल तर त्या हिशोबाने तिथे थांबा. आता बाली झूमध्ये आपल्या देशातले देखील भरपूर प्राणी आहेत. शिवाय रणथंबोर म्हणून एक स्पेसिफिक जागा तिथे बनवलेली आहे जिथे आपल्या इथले प्राणी आहेत. अजगर देखील आहे आणि असं अजगर हातात घेऊन तुम्ही फोटो देखील तिथे काढू शकता. शिवाय इथे हत्तीला फिडिंगचा पण कार्यक्रम चालतो, ज्याच्यासाठी अगेन पैसे पे करावे लागतात आणि तुम्ही त्याला फीड करू शकतात. ते स्वस्त आहे. त्याच्यानंतर आम्ही छान नारळ पाणी इथे पिलो. शिवाय पुन्हा हा 4 फेसेस गॉड इथे तुम्हाला लिहिलेलं दिसतंय, तर हे बनवलेलं आहे. अगेन हिंदुत्वाचं दर्शन तुम्हाला इथे त्यांचं दिसतं.
त्याच्यानंतर फिश पॉन्ड आम्हाला तिथे दिसला. खूप मस्त वाटत होते फिशेस, इतके छान व्हाईट ऑरेंज येलो कलरचे होते. एकदम मस्त वाटलं, प्रसन्न वाटलं. त्याच्यानंतर आम्ही निघणारच होतो, पण तेवढ्यातच आम्हाला दिसलं वॉटर पार्क. आणि वॉटर पार्क दिसल्यावर पिहूला जायची खूप इच्छा झाली. शिवाय तिथलं जे तिकीट होतं ते अगदी कमी होतं, म्हणजे ऑलरेडी एंट्री तिकीट घेतातच, बट याच्यासाठी पण थोडंसं वेगळं तिकीट लागतं, जास्त नव्हतं. सो आम्ही विचार केला की नक्कीच तिला इथे नेऊयात, कारण तिला पाण्यात जायची इच्छा होत होती. त्याच्यामुळे पुन्हा तिचा ड्रेस वगैरे आम्ही आणला पण होता, त्याच्यामुळे तिला ड्रेस घालून दिला आणि भरपूर वेळ, साधारण 1 तास ती पाण्यात खेळली. तिला खूप मजा आली. त्याच्यानंतर आम्ही इथे लंच केला. खूप भूक लागली होती, सकाळपासून जास्त काही खाल्लं पण नव्हतं आम्ही. आणि लंच केल्यानंतर आम्ही कॉफी प्लांटेशनसाठी पुढच्या प्रवासाला निघालो. तर 4:30ला फायनली आम्ही इथून निघत आहोत. बाकीचे प्लॅन आम्ही सगळे कॅन्सल केलेले आहेत. अजून एखादा जर पॉईंट होऊ शकला तर तो करू, अदरवाईज इथूनच जातो, कारण पिहू पण पाण्यात खेळली छान. आणि ॲक्च्युली आज माझ्या चेहऱ्यावर आणि पिहूच्या पण चेहऱ्यावर खूप टॅन दिसते. बट यावेळेस टॅन जरा चांगलं वाटते, कारण ऑल ओव्हर बॉडीवर दिसते. असं हाफ वेमध्ये चांगलं नाही वाटत असं. जर कॉफी प्लांटेशन बघायला आम्ही इथे आलेलो आहोत. बेसिकली लुवाक कॉफीचं पण इथे पूर्ण सांगितलेलं आहे आणि वेगळ्या कॉफीज देखील यांच्याकडे होत्या. सो लुवाक कॉफी कशी बनते आणि त्याची मोठी प्रोसिजर काय आहे ते इतकं छान पद्धतीने ह्या मुलीने एक्सप्लेन केलं. म्हणजे जे आम्ही अलासा रूमला बघितलं होतं तिथल्यापेक्षा मला इथे जास्त छान वाटलं ऐकायला. शिवाय गर्दी पण कमी होती. आमचा जो ड्रायव्हर होता त्याला माहिती होतं, त्याच्यामुळे तो आम्हाला इथे घेऊन आला होता. आणि शिवाय यांच्याकडे कॉफीजच्या, त्याच्यानंतर चहाच्या पण भरपूर व्हरायटीज होत्या. तर आम्ही इथे कॉफी प्लांटेशन बघायला आलेलो आहोत आणि लुवाक कॉफी पण दाखवलेली आहे, बाकी प्लांट्स पण दाखवले आहेत. आणि आता टेस्ट करायला देणार आहे. मी तर टेस्ट नाही करणार आहे. टी प्लांटेशन पण आहे. तुम्ही त्यांना सांगितलं की टीबद्दल काही दाखवा, ते टेस्ट करू शकतो. आणि लुवाक कॉफीची प्रोसिजर तर तुम्ही बघितलेलीच आहे. अशीच कॉफी नाही आवडत मला आणि लुवाक कॉफी पिणार आहे. इतक्या व्हरायटीज त्यांनी आम्हाला प्यायला दिल्या. चहा आणि कॉफी दोन्ही होत्या याच्यामध्ये, फक्त लुवाक कॉफी नव्हती. तर त्यांनी आम्हाला जे टी दिले त्याच्यातले 3-4 म्हणजे सरप्रायझिंग होतं हे, की 3-4 टी आम्हाला आवडलेले आहेत. खरंच चांगले होते. बरं झालं कॉफीचे एक ऑप्शन होते. कॉफी पण होत्या 3-4, त्या पण छान होत्या. लुवाक नाही दिली, लुवाकसाठी पैसे पे करावे लागत होते. बट बाकी जे दिलं ना ते खरंच चांगलं होतं. म्हणजे टी पण आम्हाला आवडले. रोझेला टी खूप सुंदर होता. मँगो स्टिक टी खूप छान होता. बाकीचे पण छान होते, सॅफ्रॉन वगैरे. पण माहीत नाही, 2 टी घेऊ आणि मे बी 1 कॉफी घेऊ, लेट्स सी. बट सरप्रायझिंगली खरंच छान होते. आणि आम्ही तिथून 2 टीचे मोठे पॅकेट्स आणि कॉफीचे मोठे पॅकेट्स घेऊन आलो. एक कोकोनट कॉफी होती आणि अजून एक कुठली तरी आहे, आणि एक मँगो स्टीन टी आणि रोझेला टी खूप छान होता. सो ते घेऊन आलो आम्ही. हे सर्व झाल्यानंतर आम्ही पोहोचलो आमच्या हॉटेल रूमवर आणि आम्ही संध्याकाळी छान जेवण करण्यासाठी बाहेर निघालो. मी तुम्हाला जसं सांगितलं की उबद मार्केट खूप छान आहे. सो तिथे आम्ही आलो आणि तिथे तसंच खूप छान चहलपहल सुरू होती. सो आज आम्ही ठरवलं होतं, खूप थकलो होतो चालून त्याच्यामुळे फूट मसाज करायची आम्ही ठरवली होती. आणि तिथे म्हणजे रिजनेबल रेट्समध्ये तुम्हाला फूट मसाज वगैरे मिळेल. साधारण आपल्या इकडचे 500च्या आतमध्ये, 500 ते 600च्या आतमध्ये तुम्हाला एक फूट मसाजचा रेट मिळेल, ते पण 1 तासाची फूट मसाज. सो तसं बघायला गेलं तर रिजनेबल आहे. सो आम्ही फूट मसाज घेतली, सगळ्यांनी छान फूट मसाज केली. खूप रिलॅक्सिंग फिलिंग होतं, ते छान वाटलं. आणि तिथे ते फेमस आहे, म्हणजे तुम्हाला सगळीकडे फूट मसाजचे सेंटर, फूट मसाजने बॉडी मसाज वगैरे सर्व मिळेल. सो खूप छान मसाज झाली, खूप रिलॅक्स वाटलं. सो त्या सलॉनचं नाव पण मी इथे टाकलेलं आहे, कार्ला स्पा अँड सलॉन आहे. तर कधी गेला तो बुधमध्ये तर डेफिनेटली इथून करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आम्ही ठरवलं होतं की एखाद्या वेगळ्या रेस्टॉरंटमध्ये आज जायचं इंडियन सोडून. सो ओटो कॅफे म्हणून इथे एक रेस्टॉरंट आहे, तिथे छान म्युझिक पण सुरू होतं, लाईव्ह म्युझिक, जे खूप मजा येत होती ऐकायला. आणि मस्त आम्ही तिथे डिनर केलं आणि येस, लास्टला आम्ही छान ब्राउनी देखील खाल्ली. सो व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल आभार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.